हॅलो. हा, बोला ताई. हा, सुनीता ताई बोलताय? हो ताई, बोला ना. मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा, कुठून बोलताय? मी गुजरातवरून बोलते, अहमदाबाद. अच्छा, नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगायचं बर बर. मला. मला असा अनुभव होता. मला 2 मुलं आहेत. बर. 2016 सालची गोष्ट आहे. तर माझा मोठा मुलगा तेव्हा पहिलीला होता आणि दुसरी मुलगी माझी 5 वर्षाची. अच्छा माझी अच्छा. पहिली मुलगी तेव्हा 1च वर्षाची होती. बर. तर बापरे. ती दूध प्यायची. वरचं दूध प्यायची गाईचं. हा हा तर गाईचं दूध घेतलं आणि संध्याकाळी गॅसवर तापायला ठेवलं हा आणि तसंच गॅसवर तापायला ठेवून आम्ही दोघं नवरा बायको आणि मुलं स्वामी समर्थांच्या मठात, तिथे मठ आहे, हा. तर आम्ही तिथे मठात दर्शनाला गॅस न विझवता तशीच घराच्या बाहेर निघून गेली. अरे. हा हा. आणि मला लक्षातही नाही की मी गॅस सुरूच ठेवला. बापरे. हा, आणि इथून माझा तो स्वामी समर्थांचा मठ 10 किलोमीटर आहे. हा हा हा. तर बापरे. हा. तिथे तिथे आम्ही गेलो दर्शनाला. दर्शन वगैरे केलं तरी माझ्या लक्षात नाही की मी गॅस सुरूच आहे असं घरी. बाई गो. हो 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 हो. दर्शन घेतलं आणि आम्ही परत माघारी फिरायला परत घरी यायला निघालो. हा हा तर हा. रस्त्यात माझ्या चुलत सासऱ्यांचं घर आहे. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं हा. की आपण काका राहता इथे मध्ये, तर आपण हम्म. जायचं का त्यांच्या भेटीला? तर त्याच्या पप्पांना काय माहिती काय झालं. तर मी नाही, आज नको, आपण नेक्स्ट संडे जाऊ. अच्छा. हा तर हा. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही जवळजवळ 5 वाजता निघालेलो आणि संध्याकाळी 7 वाजता घरी आलो. अरे बापरे. तर पूर्ण हेच हा गेलं म्हणजे. हा. हा आणि दूध जवळ 1-1.5 लिटर होतं माझं. हम्म. आम्ही घरात आलो आणि मी बघते तर अक्षरशः गॅस सुरूच, तपेलं पूर्ण काळं कुट्ट अय्या. आणि गॅस सुरूच होता. मी घरात आल्याबरोबर बघते तर म्हटलं बरं, मी एवढे देवाची स्वामींची कृपा की मी लाईट सुरू नाही केला. धूर बघितला तर मी अचानक घाबरले हो 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 की हो. एवढा धूर कुठून होतोय बरोबर. अचानक. मग घरात येऊन बघते तर गॅस सुरूच आणि तपेलं पूर्ण काळं झालेलं. बाई गो. मी बरं, आधी काय तो गॅस भडका झाला नाही, काही नाही, काहीतरी नशीब ताई. हा, आणि एवढं बरं की स्वामी समर्थांचं की मी तेव्हा गॅस विझवला सगळ्यात आधी हा. आणि देवाला म्हटलं की देवा, आज तुझ्यामुळे माझं घर वाचलं. जर गॅस विझून गेला असता, मी लाईट सुरू काय केला केलं असता, तर असतं? अगदी अगदी. किती भयानक परिस्थिती उद्भवली असती भयंकर. माझ्यामुळे. बापरे. इतरांनाही त्रास. हो. मग इतरांना म्हणजे आपल्याला स्वतःला तर झालाच असता, आजूबाजूला हा पण झाला असता. हा आणि परत मला त्याच्यानंतर हं. असं की म्हटलं देवा, आज तुम्ही स्वामी होते म्हणून माझंही वाचलं. खरंय. घर नाही तर परत एवढं घर घेणं शक्य नसतं. नाही इतरांनाही त्रास. हो. खरंय, हा खरं. स्फोट झाला असता म्हणजे माझ्यासाठी 4 घरांचंही नुकसान झालं असतं. हो. खरंय हो ताई. हा, 2016चा अनुभव आणि मला असं कालचा अनुभव अच्छा, माझ्या मुलासाठी शेअर. 16चा अनुभव आहे हा? हो, 2016चा. पण तेव्हा मला कसं माहित नव्हतं अनुभव शेअर करायचे. मी आता तुमच्या नंबर वगैरे अनुभव पाहायला लागले. तेव्हा मला माहिती पडलं की ताई अनुभव वगैरे घेतात. तर मी हां, आता ते सहज लावून आपले बघितलं. बरेच दिवस झाले ताई आपल्या चॅनलला हां, पण. बरेच. पण मी कसं या स्वामी समर्थांमध्ये मुलं लहान असल्यामुळे भक्ती हां. वगैरे नव्हती माझ्याने शक्य होत. हां, मग हां, मी हां. आता परत YouTubeला तुमचे अनुभव पाहायला लागली. हां, हां, मलाही हां. बरेच अनुभव वगैरे यायला लागले. मग मी म्हटलं आज तर शेअरच करू, कारण दुसरे अनुभव यायला मिळतात ना आपल्याला मग. हो, 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 हो. खरं आहे. तर ते मग खूप म्हटलं आज छान. खूप छान ताई. खूप मी शेअर करते हां. हो, थँक यू. हां. श्री स्वामी श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.